नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. विक्रोळी येथील रहिवासी 91 वर्षीय नीलाचंद पांचा हे त्यांच्या मुलाकडे ठाण्यात एका महिन्यासाठी राहायला आले असताना त्यांना वारंवार छातीत दुखणे, श्वास लागणे, अशक्तपणा आणि दैनंदिन कामं करताना अडचण येऊ लागली. त्यांनी केम्स हॉस्पिटल ठाणे येथे सल्लागार हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक पाटील यांच्याकडे सल्ला घेतला. त्यांच्या लक्षणांवरती आणि वैद्यकीय इतिहासावरती आधारित त्यांची कोरिनरी एंजिओग्राफी करण्यात आली आणि त्यामध्ये मल्टीलेव्हल डिसीज असल्याचं निदान झालंय. त्यांचे वय आणि इतर आजारांचा विचार करून वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ आणि कार्डियक सर्जन यांच्या टीमने चर्चा करून जटिल बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून पूर्णपणे रुग्ण बरे झाले आहेत. या प्रकरणातून हे स्पष्ट होते की योग्य वेळी निदान, तज्ज्ञ नियोजन आणि उत्तम शस्त्रक्रियेनंतरची काळजी घेतल्यास उत्तम जोखमीच्या ज्येष्ठ रुग्णांनाही प्रगत उपचाराचा फायदा होऊ शकतो. आज तुम्ही ऐकतोय ठाणा सिटी आणि ठाणा डिस्ट्रिक्टला ही मोठी न्यूज आहे. म्हणजे 90 वर्षाचा पण माणसाचा पण आम्ही एकदम सेफ बायपास करू शकतो. तुमचं समोर प्रत्यक्ष उभं आहे आमचं काका. आणि ही गोष्टी कोणाला पण जास्ती घाबरायला नको, बिकॉज आधुनिक पद्धतीने व्यवस्थित केलं तर सक्सेसफुल बायपास 90 साली पण करू शकतो. थँक्यू. पेशंट तेव्हा आले आमच्याकडे खूप अनस्टेबल होतं. अनस्टेबल म्हणजे काय, त्यांना एक हार्ट अटॅक येऊन गेलं होतं आणि एकंदर सगळं नळीमध्ये ब्लॉक्स होतं, एकंदर लेफ्ट राईट सेंटरमध्ये, आणि 90% मोठे ब्लॉक्स होतं. आणि ताबडतोब अँजिओप्लास्टी घ्यायला जेव्हा मी ठरवलं तेव्हा आम्हाला कळलं खूप हाय रिस्क आहे, म्हणून एक मोठी चर्चा घेऊन बायपास केलं. बायपास नंतर अतिशय सुरेख पद्धतीने बाहेर आले, सगळं रिकव्हरी आलं आणि 5व्या-6व्या दिवशी मी घरी पाठवलं. एक 90 साल के 90 इयर्स के मेल पेशेंट में जब ट्रिपल वेसल ब्लॉकेज होती है तो उनके ब्रेन के ऑर्गन्स, उनका ब्रेन, उनका किडनी, हार्ट, लंग्स सब में कुछ ना कुछ डिजीज़ होने की पॉसिबिलिटी होती है. लेकिन हमारा प्री ऑपरेटिव इवैल्यूएशन, इंट्रा ऑपरेटिव हम लोगों ने जो प्लान किया कि हाउ टू गो अहेड विद द सर्जरी, और पोस्ट ऑपरेटिव आईसीयू केयर, फिजियोथेरेपी और गुड नर्सिंग केयर से 5 दिन में पेशेंट घर जा सके और कंप्लीट रिकवरी 1 मंथ में हुआ, जिसमें उनका ऊंट का हीलिंग, बोन हीलिंग, इसे बहुत सक्सेसफुली विदाउट एनी कॉम्प्लिकेशन कर सके. नाथालाल पंचाल. आपके ऊपर सर्जरी किया, कैसे लग रहा है? अच्छा लगता है मेरे को, अच्छा लगता है. तभी से दर्द लगा. नहीं, अभी बोलने लगे. हॉस्पिटल के बारे में क्या लगा? कैसे हॉस्पिटल कैसे लगा? अभी बहुत अच्छा लगा आणि हे लोक आभार मानतात. थँक्यू. खरं म्हणजे या डॉक्टरांचा खूप खूप आभार मानतो मी की त्यांनी माझ्या वडिलांना एक नवजीवन दिलं आहे. आणि मी या मार्च महिन्यात रिटायर होणार होतो. मला आशा नव्हती की मी रिटायर झाल्यानंतर माझे वडील रिटायर होताना माझे वडील असणार की नसणार. म्हणजे एकदम मला भीती वाटत होती. पण या ऑपरेशन झाल्यानंतर माझे वडील माझ्या रिटायरमेंटच्या फंक्शनमध्ये ते सहभागी झाले आणि मला फेटा बांधून मला तिकडनं त्यांनी वाजत गाजत मला माझं रिटायरमेंट झालं आणि ते मला खूप चांगलं वाटलं. हे सगळे ह्या डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे माझे वडील वाचले. त्या म्हणून त्यांचा हृदयपूर्वक मी आभार मानतो. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम
याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना या संघटनेच्या माध्यमातून 21 एप्रिल 2026 पासून राज्यात राज्यव्यापी संप पुकारला असून आज संपाचा दुसरा दिवस होता. या संपामध्ये राज्य कामगार विमा योजना रुग्णालय ठाणे सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने संपात सहभाग नोंदवलेला आहे. मुंबई जिल्हा संघटना पदाधिकारी अभिजित गायकवाड, तृतीय श्रेणी कर्मचारी संघटना स्थानिक अध्यक्ष सुधीर गुरव, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना अध्यक्ष विलास साफे, नितीन सूर्यवंशी, नर्सेस फेडरेशन श्रीमती पूजा सांची या सर्वांच्या वतीने संपात दुसरा दिवस यशस्वीरित्या सहभागाने पुढे कायम संप वरिष्ठ संघटनेच्या आदेशानुसार सुरू राहणार आहे. राज्य शासकीय कर्मचारी संघटनेच्या एकजुटीचा कोण बोलतो देणार नाही, कोण बोलतो देणार नाही, कोण बोलतो देणार नाही. या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय. सदर आजचं आंदोलन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर हे आज संपाचा अजेंडा उभा केलेला आहे. राज्य सरकार गेले अनेक वर्ष आमच्या मागण्या केवळ मौखिकदृष्ट्या मंजूर करत होते, पण त्याचा पाठपुरावा अद्यापर्यंत झालेला नाही. उदाहरणार्थ 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचं जुनी पेन्शन हा संघर्ष आमचा खूप मोठा अजेंडा आहे. कारण 2005च्या अगोदर लागलेल्या कर्मचाऱ्यांना 1980च्या दशकाप्रमाणे जुनी पेन्शन लागू आहे. 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन म्हणजे NPS त्या पेन्शनच्या अभावी ह्या योजनेतील सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानधन दिले जाते, परंतु त्यात खूप साऱ्या त्रुटी आहेत. त्यात कर्मचाऱ्यांचा अतिप्रमाणचं नुकसान आहे. ते संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रभर मान्य नाही आहे. म्हणून राज्य सरकारने जुनी पेन्शनप्रमाणे आम्हाला पेन्शन द्यावी ही प्रथम आमची मागणी आहे. इतर मागण्या म्हणजे आमच्या वेतनात 7व्या वेतनातील त्रुटी, अनेक अशा प्रलंबित मागण्या आहे. अनुकंपावर भरती, कारण MPSC भरती, कारण महाराष्ट्रातील आज जे कर्मचारी आहेत 2031 पर्यंत हा राज्य सरकारचा जुन्या कर्मचाऱ्यांचा अजेंडा जो आहे तो संपूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर हे कर्मचाऱ्यांची तुटवडा राज्य सरकारवर मंत्रालयापासून ते अख्खे राज्यभर त्यांचा तुटवडा. एक कर्मचाऱ्यांकडे 4-4, 3-3 टेबलची कामं आहेत. सध्या कंत्राटी पद्धतीने सर्वच ठिकाणी राज्य शासनामध्ये कामं चालू आहेत, पण कंत्राटी ही मान्यता आम्ही सरकारी कर्मचारी संघटनेने दिलेली नाही. पण शासन कंत्राटी पद्धतीवर सगळं काम काढून घेत आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आमचा कामावर विपरीत परिणाम, कारण कंत्राटी पदावर जे कामं करतात त्यांच्यावर कोणतीच रिस्पॉन्सिबिलिटी नाही. कारण एक जर क्लार्क असेल, कनिष्ठ लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक असेल, त्याच्या एका सहीची जी जिम्मेदारी असते ती जिम्मेदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नाही आहे. तर आम्ही शासनाला वारंवार सांगत आलो की तुम्ही नियमित भरती करा, अनुकंप भरती करा, सफाईगार भरती करा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जी काही पदं रिक्त आहेत ती भरती करा. ही मागणी आमची महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सर्व संघटनेची आहे. आणि आज राज्यभर या संघटनेचा संपाचा इशारा दिलेला आहे. काल 21 तारखेपासून तो आजचा दुसरा दिवस आहे. आणि मी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आमचं संपाचा अजेंडा कायम यशस्वी राहिलेला आहे. आणि आजही तो तसाच आहे आणि ह्यापुढेही तसाच चालू राहील असे मी आपल्याला सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघटना. माझं नाव सौ सान्वी विनोद तावडे. मी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना आमची आणि आमचं कामगार हॉस्पिटल वागळे इस्टेट इथे परिसेविका या पदावर कार्यरत आहे. आज जो आपल्या पूर्ण राज्यभर संप पुकारलेला आहे, बेमुदत संप, त्यामध्ये तृतीय श्रेणी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि इतरही संघटना सगळ्या आहेत. त्याचं आम्ही प्रतिनिधित्व ठाणे रुग्णालयातून करत आहोत. आमच्या ज्या काही मागण्या आहेत, जुन्या पेन्शन, कंत्राटी कर्मचारी हे बंद करून सरळ सेवा भरती ह्या आणि अशा बरेच आमच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजे अशी आमची शासनाला विनंती आहे. आणि जोपर्यंत त्याचा पॉझिटिव्ह निर्णय येत नाही आमच्या बाजूने, तोपर्यंत हा संप आमचा असा बेमुदत कायम चालूच राहणार आहे. हे आम्ही आता शासनाला सांगत आहोत. आणि बऱ्याच लोकांचं असंही आहे इतरांचं की उठसूट तुम्ही संप करता, तुमचं काय आहे,
पण मी बाकी विषयाशी न बोलता आरोग्य खात्यांना एवढंच सांगेन, जेव्हा कोविड काळ होता तेव्हा आम्हीच सगळ्यात पुढे होतो फ्रंटलाईन वर्कर म्हणून, तेव्हा तुम्ही आम्हाला डोक्यावर घेतलं होतं. पण आज पेन्शन देताना किंवा आमच्या ज्या रिक्त पदं आहेत ते भरताना ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का? त्याही गोष्टीचा तुम्ही विचार करा. बाकी बेनिफिट बघा, सगळे बाकीचे किती घेत आहेत, आपले जे राजकारणी लोक आहेत ते त्याचे बेनिफिट किती घेत आहेत आणि आम्ही कर्मचारी किती घेतोय, या सगळ्याचा विचार करून तुम्ही आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. जोपर्यंत होत नाही, पॉझिटिव्ह रिप्लाय देत नाहीत, तोपर्यंत हा अगदी महिन्याच्या पुढे गेला तरी आमचा संप हा असा चालूच राहणार आहे. नाही, सध्या आमच्याकडे IPD बंद आहे, आमचं हॉस्पिटल स्थलांतर होणार आहे आणि OPD चालू आहे, पण पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. आमचे जे काही परिचारिका आहेत त्या संपात आहेत, ज्या लातूर युनियनच्या आहेत, पण त्या आता आमच्या जर मागण्या नाही लवकर पूर्ण झाल्या तर तेही आम्हाला जॉईन होतील, पण पेशंटवरती याचा परिणाम होणार नाही याची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतली. महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने मोदी सरकारवरती जोरदार हल्लाबोल करत भाजपाला दुतोंडी ठरवलेला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य आरिफ खान यांनी महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली भाजप संविधानाशी छेडछाड करत असून सरकारच्या हेतूंवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तेव्हा भाजपाच्या या भूमिकेचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस लवकरच पोलखोल मोहीम राबवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. नारी शक्ती विधेयक नामंजूर झाल्यावरून एकीकडे भाजपाने देशभरात विधेयकांविरोधात रान पेटवलं असताना काँग्रेसच्या आरिफ नसीम खान यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेत केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण इत्यादी मोठ्या संख्येने येथे महिला देखील उपस्थित होत्या. आरिफ खान यावेळी म्हणालेत की महिलांसंदर्भातील विधेयक नामंजूर होण्यात भाजपाचाच हात असून खोटं बोला आणि रेटून बोला हीच मोदी सरकारची भूमिका आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनची अट घालून भाजपाने महिलांचा विश्वासघात केलाय. महिलांसाठी विशेष अधिवेशन बोलवल्याचा दावा करून प्रत्यक्षात महिलांचाच अवमान केला आहे असा आरोप करून त्यांनी हे महिला आरक्षण विधेयक नसून कायदा संशोधन विधेयक आहे. 2023 मध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांनी 33% महिला आरक्षणासाठी या विधेयकाला लोकसभेमध्ये पाठिंबा दिला होता. मात्र या प्रक्रियेमुळे लोकशाही आणि संविधानाला तडा जाण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी आत्ताच्या या विधेयकाला विरोध केल्याचं खान यांनी म्हटलं. आरक्षणासंबंधित काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे, म्हणून 2023 मध्ये काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण विधेयकाला समर्थन देण्याचं काम लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये केला होता, म्हणून तो कायदा पास झाला. परंतु दुर्दैव आहे त्यावेळीपासून सोनिया गांधीजी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी मागणी करत आहेत वारंवार की त्या बिल जो कायदा करण्यात आलेला आहे 2023 मध्ये त्यांना त्वरित लागू करावा. परंतु आजपर्यंत मोदीजीची सरकारने तो कायदा लागू केला नसल्यामुळे आम्हाला असा वाटतोय की भारतीय जनता पक्षाला, मोदी सरकारला महिलांना आरक्षण द्यायचं नाही आहे. म्हणून अशा प्रकारच्या गैरसंविधानिक संविधान संशोधन विधेयक त्यांनी महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली या गेल्या अधिवेशनामध्ये आणला, जो चुकीचा होता, गैरसंविधानिक होता, नियमबाह्य होता, लोकतांत्रिक प्रक्रियेला धोका होता. म्हणून त्याला आम्ही सर्वांनी विरोध केलेला आहे. काँग्रेसची मागणी आहे की राहुल गांधीजींनी लोकसभामध्ये ओपन सांगितलं, मागणी केलेली आहे की महिलांना 2023 मध्ये जे कायदा करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या समर्थनामुळे, त्या कायद्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी आणि महिलांना आरक्षण द्यावं. तर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि मोदी सरकारने ताबडतोब 2023चा कायदा लागू केला पाहिजे. काही जरुरी नाही, जो कायदा 2023 मध्ये पारित झालेला आहे त्याप्रमाणे सध्याच्या लोकसभामध्ये जो स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथच्या आधारावर आरक्षण लागू करून दिला पाहिजे. जर त्यांना डिलिमिटेशन करायचे असेल तर त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे कायद्याची आणि लोकशाही पद्धतीने ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून ते पण केला पाहिजे. काँग्रेसचा कुठेही विरोध नाहीये. काँग्रेसचा विरोध संविधान आणि लोकशाहीची हत्या करणारा बॅकडोर कायदा बनवण्याच्या, कायद्यामध्ये संशोधन करण्याचा जो बिल आणला होता त्याचा विरोध होता. म्हणून ते बिल पाडण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे. पोल खोलो अभियान संपूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये करणार आहे की भारतीय जनता पार्टी
खोटे बोलून, रेटून बोलून, वारंवार खोटे बोलून जे देशाच्या जनताची दिशाभूल प्रत्येक विषयावर करत असतो, त्याची पोलखोल करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सुरू होणार आहे संपूर्ण देशामध्ये. तसेच 2023च्या महिलांना जे आरक्षण देण्याचा कायदा पास करण्यात आलेला आहे, तो कायदा त्वरित लागू करावा ही मागणी काँग्रेस पक्ष करणार आहे. विवाह नोंदणी कार्यालयासमोर आज ठाण्यातील सकल हिंदू समाजच्या कार्यकर्त्यांनी लव्ह जिहाद विरुद्ध आंदोलन छेडले. या आंदोलकांनी जय श्रीराम, लव्ह जिहाद बंद करा अशा घोषणा दिल्यात. यावेळी ॲडव्होकेट अल्केश कदम यांनी मुस्लिम युवकांपासून हिंदू मुलींनी सावध राहायला हवंय. मुस्लिम युवक नाव बदलून हिंदू नाव ठेवतात आणि हिंदू मुलींना प्रेम प्रकरणामध्ये अडकवून त्यांच्याशी लग्न करतात, त्यांना गरोदर करतात आणि नंतर तलाक देऊन सोडून देतात. त्यांची अगोदरच 2-3 लग्न झालेली असतात. त्यामुळे हिंदू मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. फेब्रुवारी महिन्यात अशा 20 लग्नांची नोंदणी झालेली आहे. तर वर्षभराची आकडेवारी काढली तर 500 ते 600 हिंदू मुलींची मुस्लिम युवकांसोबत लग्न झालेली आहेत. या गोष्टीला विरोध करण्यासाठी हिंदू सकल समाज आता रस्त्यावर उतरले आहेत. अशा प्रकारचे विवाह नोंदणी यापुढे कार्यालयात होऊ देणार नाहीत अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. जर अशी कुठली हिंदू मुलगी अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये अडकली असेल तर तिला विनामूल्य सर्व प्रकारची मदत वकिलांतर्फे करण्यात येईल असं अल्केश कदम यांनी यावेळी सांगितलं आहे. दुर्गा बंधू काली बन, कभी न बुरके वाली बन, कभी न बुरके वाली बन. दुर्गा बंधू काली बन, कभी न बुरके वाली बन. दुर्गा बंधू काली बन, कभी न बुरके वाली बन. दुर्गा बंधू काली बन, कभी न बुरके वाली बन. दुर्गा बंधू काली बन, कभी न बुरके वाली बन. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. पहिला की सध्या लव्ह जिहादचे प्रकरण भरपूर बाहेर येत आहेत. सध्या अमरावती आणि नाशिकमध्ये जे TCSमध्ये जी घटना घडलेली आहे, ते जिहादी लोक आपल्या हिंदू बहिणींवर कसा डोळा ठेवून असतात, त्यांना मॅनिप्युलेशन करून, त्यांचे ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याशी व्यवहार असतात. तर आम्ही तो रूट कोर्स पकडून जे विवाह नोंदणी कार्यालय आहे ठाणे जिल्ह्याचं, तिथे आम्ही आज निवेदन दिलेले आहे की अशा प्रकारचे कोणतेही विवाह नोंदणीकृत करून घेऊ नका. आणि आम्ही इथे इकडच्या एजंट्सला आणि वकिलांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही फाईल तुम्ही हातात घेऊ नका आणि यांची नोंदणी करू नका. नक्कीच लागतील. आमचं हिंदुत्ववादी सरकार या राज्यात आहे आणि आम्ही आता सरकारला निवेदनसुद्धा देणार आहे की काही अमेंडमेंट आणा याच्यामध्ये, की जेव्हा हिंदू मुलगी आणि मुसलमान मुलगा असेल तर तेव्हा त्यांचे पालक किंवा त्यांच्या इथला एखादा विटनेस हा वकील असावा, जेणेकरून ही याची तपासणी व्हावी की हिंदू मुलीला यांनी पुढे ब्लॅकमेलिंग करून तर लग्न करत नाही आहे. तर ह्यासाठी आम्ही अमेंडमेंटची मागणी करणार आहे. आपले ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्याकडे आम्ही आज साहेबांकडे आज मागणी करणार आहोत. आता आकडा तर एकदम धक्कादायक आहे. आता मी जस्ट आजचा या फेब्रुवारीचा आकडा बघितला तर 20 दिवसात 22 नोंदण्या झालेल्या आहेत. तर साधारण वर्षाला 500 ते 550चा आकडा येण्याची शक्यता आहे. आज आम्ही आमचा अर्ज दिलेला आहे. 2021 पासून ते आतापर्यंत किती नोंदण्या झालेल्या आहेत त्याचा आकडा आम्हाला काही दिवसात प्राप्त होईल. आणि म्हणजे लोकांना अलर्ट करण्यासाठी आज आम्ही तो अपील केलेलं आहे की लोक घाबरतात की आम्ही अडकलो आहोत तर जायचं कुठे. तर आम्ही सकल हिंदू समाजामार्फत आज तिथे फलक लावलेला आहे. तिथे आम्ही हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे. जर कोणी आमची भगिनी कुठल्या जाचात अडकलेली असेल तर त्यांनी ह्या हेल्पलाईनवर कॉल करायचा आहे. तुम्हाला निःशुल्क आम्ही इथे मदत करू, सगळं लिगल गायडन्स देऊ. 12,500 कोटी रुपये खर्चून ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाची ठाणेकरांना गरज आहे का? अंतर्गत मेट्रोवरती 12,000 कोटी खर्च करण्यापेक्षा 1,000 कोटी खर्च करून जर TMT सक्षम केली तर ठाणेकर सत्ताधाऱ्यांना दुवा देतील. आधीच मेट्रोमुळे शहरातील रस्ते नामशेष होऊ लागले आहेत. आता हा नवा घाट का घातला जातोय? या प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध असेल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय की अंतर्गत रिंग रेल्वे प्रकल्प बॅरिस्टर नाथ पै मार्ग, हिरानंदानी इस्टेट आणि बाळकुम मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे. सुमारे
12,500 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवला जाणार आहे. मात्र ठाणेकरांना खरोखर या प्रकल्पाची गरज आहे का, हा मोठा प्रश्न आहे. या निधीपैकी 1,000 कोटी परिवहन व्यवस्थेसाठी देऊन इलेक्ट्रिक बस खरेदी केली तर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. आपण दररोज स्वतः बॅरिस्टर नाथ पै मार्गावरून प्रवास करतो. त्या रस्त्यावरनं घरी पोहोचण्यासाठी आपल्याला किमान 3 सिग्नल पार करावे लागतात. इतकी वाहतूक कोंडी असते. या प्रकल्पानंतर ही कोंडी अधिकच वाढणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी 37% कर्ज घेण्यात येणार आहे. आधीच सरकारकडे पैसे नाहीत, आता हे नवीन कर्ज फेडणार कुठून आणि 63% रक्कम आणणार कुठून. दुसरीकडे कारशेडसाठी 44 एकर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. ही जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. हे शेतकरी ठाणेकरच आहेत, त्यांना भूमिहीन करून कसला विकास साधणार आहात, असा सवाल प्रधान यांनी केला आहे. अगदी खरी गोष्ट आहे. मी ह्याच्यामुळेच हा विरोध करतोय की 10 वर्षापूर्वी चालू झालेला मेट्रो 4 आणि मेट्रो 5 अजून चालू झालेला नाही. कामाची किंमत दुप्पट झालेली आहे. इथे तुम्ही सर्व्हिस रोडवर साकेत पासून आनंदनगरला जोडायचं काम सुरू केलेलं आहे. आज घोडबंदर रोडला पोचायला आपल्याला 1 तास लागतोय चेक नाक्यावरून. आणि असं असताना आता रिंग रेल्वे म्हणजे जे छोटे रस्ते आहेत त्या रस्त्यावरही तुम्ही खोदकाम चालू करणार. एक बॅरिस्टर नाथ पै रस्ता आहे ज्याच्यावर मी स्वतः राहतो, त्याला 3 सिग्नल लागतात. आज ते सिग्नल क्रॉस करायला मला 3 सिग्नल क्रॉस करायला मला अर्धा तास जातो आणि त्या रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही परत खणणार आहात. म्हणून माझा ह्या 12,200 कोटी रुपयाच्या प्रोजेक्टला कम्प्लीट विरोध आहे. माझं म्हणणं आहे की त्यापैकी 1,000 कोटी जर तुम्ही परिवहनला दिले आणि बस सेवा, अगदी इलेक्ट्रिक बस सेवा जरी चालू केली तरी त्याचा फायदा या ठाणेकर नागरिकांना होईल. ह्या ठिकाणी तुम्ही 3,000 झाडं तोडणार, म्हणजे तुम्ही मेंटल हॉस्पिटलमध्ये 3,000 बेडचं हॉस्पिटल करताय म्हणून ग्रीन कव्हर कम्प्लीट तोडलं, विदाऊट परवानगी तोडलं. उन्नत रस्त्यासाठी तुम्ही 1,800 झाडं तोडली आणि आता परत तुम्ही 3,000 झाडं तोडताय. म्हणजे ह्या प्रकारचं मॉडेल ठाणे शहरातल्या नागरिकांना अजिबात अपेक्षित नाही. आणि ठाणेकर ह्या रिंग रेल्वेमध्ये किती वापर त्याचा होईल हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर आहे. म्हणजे जे तुम्ही म्हणताय की 6,47,000 प्रवासी रोज करतील, मला हे मोठं प्रश्नचिन्ह वाटतंय. मला वाटत नाही ह्या फिगर्स बरोबर आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे याचं फंडिंग तुम्ही कुठनं करताय, तर याचं फंडिंग 37% तुम्ही लोन घेणार आहात. साहेब मला एक सांगा की लाडकी बहीण आल्यानंतर ठेकेदार रस्त्यावर उतरलेत, कामं बंद करतात कारण की आपल्याकडे पैसे नाहीत. आणि असं असताना 37% म्हणजे ऑलमोस्ट 5,000 कोटीचं तुम्ही लोन घेताय. या सगळ्या गोष्टी अपेक्षित नाहीत. हे काम करत असताना तुम्ही म्हणता की 2029 पर्यंत हे तयार होईल. मला ते अजिबात पटत नाही. 5 ऑक्टोबर 24ला प्राईम मिनिस्टरनी याचा नारळ फोडलेला आहे. 2 वर्ष होत आली, काय काम झालेलं आहे? शून्य काम झालेलं आहे. जे कारशेड कासरवडवलीमध्ये तुम्ही बनवायला जाताय ते 18 हेक्टर म्हणजे साधारण 44 एकरवर आहे. आज 107 शेतकरी जे ठाणे शहराचे नागरिक आहेत त्याच्या विरोधात दरवेळेस तुम्ही मोजमाप करायला जाता जागेचा तर तुम्हाला अडवतात. असं असताना एवढी नाराजी सहन करून का हटास तुम्ही करताय की हा झालाच पाहिजे प्रकल्प? विचार करा की ह्याच्यात 22 स्टेशन्स बनणार आहेत, 2 स्टेशन अंडरग्राऊंड आहेत आणि 28 किलोमीटर 29 किलोमीटरचा हा रिंग रेल्वे होणार आहे. तुम्ही विचार करा की जर 2 स्टेशन अंडरग्राऊंड आहेत तर ती माती निघणार कुठे, ती घेऊन जाणार कशी? जे पिलर बनवायचे ते रस्त्याच्या मध्ये तुम्ही टाकताय, तिकडे चालायला लोकांना रस्ता नाही, तिकडे गाड्या धावणार कशा? म्हणजे माझंच विचार केला तर मी आज आरामात ठाणे शहराच्या मध्यभागी राहायचो, थोडंसं लांब घोडबंदरवर राहायला गेलो का तर जरा सुख शांती चांगली हवा नॉन पोल्युटेड अशा प्रकारे राहायला गेलो तर तुम्ही रस्त्याच्या बंद खोदकाम करता आणि माझे पुढचे 5 वर्ष, मी आज 57 वर्षाचा आहे, 5 नाही 10च वर्ष तुम्ही माझे खराब करणार. आज AQI इंडेक्स या ठाणे शहराचा दिल्ली नंतर आहे. म्हणजे एवढं पोल्युशन, या एअर पोल्युशन इकडे असताना आणखीन एअर पोल्युशन वाढवायच्या दृष्टीने हा प्रकल्प तुम्हाला मदत करणार. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह.
तोपर्यंत नमस्कार.